2024 मधला एप्रिल महिना 5 राशींसाठी खास असणार आहे. त्यांच्यासाठी मालव्य राजयोग आहे म्हणा ना. पण असं नक्की काय घडणार, कोणत्या आहेत त्या राशी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी समजून घेऊया की ग्रहात असा काय बदल होतोय ज्यामुळे हा राजयोग तयार होतो. शुक्र ग्रह 31 मार्चला 4:46 कुंभ राशीतून मीन राशी संक्रमण करत आहे आणि ही शुक्रासाठी उच्च रास आहे. मीन राशीत आल्याने शुक्राची सूर्य आणि राहू यांच्यासोबत युती होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र उच्च राशीत असतो तेव्हा त्याला मालव्य राजयोग असे म्हणतात. हा मालव्य राजयोग पंचमहापुरुषांमधील एक मानला जातो आणि हा अत्यंत चमत्कारी असा योग आहे. त्याच मालव्य राजयोगाचा फायदा 5 राशींना होणार आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसेल, नोकरीत चांगल्या संधी मिळतील, आणखीनही बरंच काही चांगलं घडणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी आणि काय बदल घडणार आहेत ते आता एक एक करून जाणून घेऊया. सगळ्यात आधी लाभ होणारी पहिली रास आहे मेष रास. एप्रिल महिन्यात मालव्य राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना बरेच लाभ होतील. या काळात तुमच्या जीवनात नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल, चांगल्या संधी मिळतील, करिअरमध्ये सुद्धा चांगली प्रगती होताना दिसेल. एकंदरीत जे काही घडतंय त्यासाठी तुम्ही समाधानी असाल. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर नाराज होऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा योग लाभ देणार आहे. या संक्रमणाचा चांगला फायदा व्यवसाय करणाऱ्यांनाही होणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळण्याचा हा काळ आहे. तुमच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि अडथळ्याशिवाय तुमची कामं पूर्ण होतील. आता या मालव्य राजयोगाचा फायदा होणारी आणखी एक रास आहे ती म्हणजे सिंह रास. एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना या मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे जीवनातील सर्व क्षेत्रात चांगला फायदा होताना बघायला मिळेल. या काळात सिंह राशीच्या लोकांना भौतिक सुख सहजरित्या मिळेल. तसंच तुम्ही विवेकबुद्धीचे धनी व्हाल. तुमच्या जीवनात सुरू असलेला संघर्ष कमी होईल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असलेले मतभेद सुद्धा कमी होताना दिसतील. जोडीदारासोबत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक स्थिती चांगली होताना दिसेल. आता वळूया पुढच्या राशीकडे आणि ती रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील मालव्य राजयोगामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या संपत्तीत चांगलीच वाढ होईल. तसंच तुम्हाला वाहन सुखाची प्राप्ती होईल. जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यातूनही चांगला लाभ होताना बघायला मिळेल. थोडक्यात काय तर उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग तुमच्या समोर येतील आणि त्यामुळेच तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षाही चांगली होईल. नोकरदारांना या काळात अनेक चांगल्या संधी मिळतील. प्रभावशाली लोकांच्या सहवासामध्ये येण्याचा हा काळ आहे. कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवाल. आई वडिलांच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आता वळूया तुळ राशीकडे. एप्रिल महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांना बऱ्याचशा कामाचं ओझं कमी झालेलं बघायला मिळेल. नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येईल. धार्मिक कार्यामध्ये तुमचं मन लागेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅनही करू शकता. तुमच्या भौतिक सुखात वाढ होताना या काळात दिसणार आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा चांगल्या संधी तुमच्या समोर येतील. तुमचा मान सन्मान वाढवणाऱ्या घटना घडतील. या काळात तुम्ही स्वतःवर मात्र लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमची प्रकृती चांगली राहील. त्या दृष्टीने त्यानंतर वळूया शेवटची लाभ होणारी रास ती म्हणजे मीन रास. एप्रिल महिन्यामध्ये मालव्य राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात यश पाहायला मिळेल. या काळात विचारपूर्वक पावलं उचला. तसंच धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्या. कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचे नाते दृढ होईल. त्यांच्यासोबत सुखाचा काळ तुम्ही घालवाल. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचं आयोजन होऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल. तुमच्या मित्रांचा तुम्हाला सहकार्य मिळेल. कामात तुम्हाला बहीण भावांकडून सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. या होत्या या 4 राशी ज्यांना एप्रिलमध्ये तयार होणारा हा मालव्य राजयोग फायदा करून देणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.